जर तुम्ही कोणाची चेष्टा मस्करी करत असाल तर आता सावधान व्हा, अन्यथा तुम्ही केलेली चेष्टा मस्करी एखाद्याच्या जीवावर बेतू शकते। असाच एक प्रकार कदमवाक वस्ती परिसरात घडला। भीती दाखवण्याच्या नादात 4 वर्षाची चिमुकली उकळत्या पाण्यात पडल्याची धक्कादायक घटना घडली। ही घटना कवडी माळवाडी परिसरात 23 मार्चला दुपारी 2:15 वाजण्याच्या सुमारास घडली। आराध्या रोहित पांचाळ असा जखमी झालेल्या चिमुकलीचे नाव। तिच्यावर हडपसर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून ती 40% भाजल्याची प्राथमिक माहिती मिळते। मिळालेल्या माहितीनुसार रोहित पांचाळ हे कुटुंबासोबत कवडी माळवाडी परिसरात राहतात। पांचाळ यांना आराध्या नावाची मुलगी आहे। उन्हाळ्याचे दिवस असल्याने पांचाळ यांच्या पत्नीने वेपर्स बनवण्याचा 23 मार्चला बेत आखला होता। बटाट्याचे वेपर्स बनवण्यासाठी गरम पाणी केलेलं होतं। उकळलेलं पाणी गॅसवरून खाली उतरून ठेवलेलं होतं। दरम्यान पांचाळ यांच्या घराशेजारचा 14 वर्षाचा मुलगा आणि आराध्या हे दोघे खेळत होते। तेव्हा मुलाने आराध्याला उचलून पाण्यात टाकतो अशी भीती दाखवली। मात्र मुलाकडून आराध्या उकळत्या पाण्यात पडली। त्यावेळी तिने मोठ्याने आरडाओरडा केला। त्यानंतर आराध्याचे नातेवाईक त्या ठिकाणी ताबडतोब खोलीतून बाहेर आले। त्यांनी आराध्याला पातेल्यातून त्वरित बाहेर काढलं आणि उपचारासाठी लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला हडपसर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। आराध्यावर उपचार सुरू झाल्यापासून सुमारे 3 ते 4 दिवस ती बेशुद्ध अवस्थेत होती। दरम्यान मागील 3 दिवसांपासून आराध्या शुद्धीवर आली। त्यानंतर तिने घराशेजारच्या 14 वर्षाच्या दादाने खेळताना भीती दाखवून पाण्यात टाकतो असं म्हणाला आणि त्याच्या हातातून सटकून पाण्यात पडले अशी माहिती आराध्याने तिच्या आईवडिलांना दिली आहे। हे समजताच आराध्याचे वडील रोहित पांचाळ यांनी त्वरित लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गाठलं आणि घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली। या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहे।